अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या वडगाव ग्रामपंचायतीची स्थापना 1951 साली झाली असून त्यानंतर 1983 साली सिटी सर्वे झाला। परंतु सिटी सर्वे होऊन 41 वर्षांनंतर देखील येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते। वडगाव गुप्ता ग्रामपंचायत येथील गट नंबर 695 या भूखंडाची माननीय विशेष जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी यांनी चौकशी करून त्यानंतर गट नंबर 695 हा भूखंड नियोजित वाढीव गावठणापैकी एक असल्याचा रेकॉर्ड उतार्यामध्ये नमूद करण्यात आला आहे। या जागेवरती गेली अनेक वर्षापासून रहिवासी राहत असून ते ग्रामपंचायतीचा कर देखील भरत आहेत। तरी देखील शासकीय यंत्रणा गट नंबर 695 मधील रहिवाशांकडे भोगावतदार आणि अतिक्रमणधारक म्हणून पाहते। त्यामुळे या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांना कर्ज घेताना, जमीन हस्तांतरण करताना तसेच ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अर्ज भरताना मोठ्या अडचणी निर्माण होतात। तसेच गट नंबर 695 मध्ये रहिवाशांना मतदानाचा हक्क आहे, परंतु ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीत अपात्र म्हणून ठरविले जाते। त्यामुळे या जमिनीची महाराष्ट्र शासन अशी दप्तरी असलेली नोंद शासकीय नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरून घेऊन सदर नोंद कमी करावी आणि गट नंबर 695 या शासकीय गटाची मोजणी ड्रोन कॅमेरा किंवा सॅटेलाइटद्वारे करून उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालन करून 1995 पर्यंतच्या सर्वांचे अतिक्रमण कायम करून मालकी हक्काचे उतारे देऊन येथील वसाहती नियमानुकूल कराव्यात आणि येथील रहिवाशांना रहिवासी पुराव्याचे दाखले द्यावे अशी विनंती आज येथील रहिवाशांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी कार्य सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब डोंगरे, शामराव पिंपळे, भाजपा अध्यक्ष उमेश डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता विजय डोंगरे, दिलीप गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य वडगाव गुप्ता गणेश डोंगरे, निखिल शिंदे, दीपक शिंदे आणि स्थानिक रहिवासी आदी उपस्थित होते। मोजे वडगाव गुप्ता येथील गट नंबर 695 अतिक्रमणाबाबत खूप दिवसाचा हा प्रश्न आहे। आमच्या वाडवडिलांपासून आम्ही इथे राहतो, पण गेले 50 वर्षापासून या प्रश्नाकडे कुणी लक्ष दिलं नव्हतं। वारंवार याविषयी ग्रामसभेत विचारणा झाली, पण कुणीही पाहिलं नाही। त्यामुळे आता आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून हा लढा चालू केला व या लढ्याच्या पहिली पायरी म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिले आणि यापुढे आम्ही हा लढा चालू ठेवू। वडगाव गुप्ता तालुका नगर येथील गट नंबर 695 मधील जे अतिक्रमणधारक आहेत ते नियमानुकूल करण्याकामी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 1995 सालापासून जे अतिक्रमण केले आहे ते कायमस्वरूपी व्हावे असा शासनाचा GR आहे आणि 2000 साली निघालेला आहे। त्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई व्हावी यासाठी आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलं आहे आणि ते सर्व अतिक्रमण नियमानुकूल करण्याकामी या ठिकाणी आजपासून या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। पहिली आज या ठिकाणी निवेदन देऊन त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे। धन्यवाद। मौजे वडगाव गुप्ता येथील गट नंबर 695 मध्ये जे काही अतिक्रमण आहेत ते नियमित करण्यासाठी आज आम्ही निवासी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। ते 1995 पासून जे अतिक्रमण झालेले आहे ते कायम करावे असा 2002 चा GR आहे। त्या GR नुसार सर्व सर्वे होऊन ते नियमित करावेत अशी आमची मागणी आहे। तरी सर्व वडगाव गुप्तावासी यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, जिल्हाधिकाऱ्यांना पण आमची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी अशी विनंती करतो।